संगमेश्वरकडून आणि आरवलीच्या आधी जाताना आपण राईट मारायचा। मंडळी, देव सोमेश्वर मंदिर, गरम पाण्याचे कुंड, राजवाडी, ब्राह्मणवाडी, संगमेश्वर आहे। थोडं हिरवटपणा जो दिसतो ना, जास्त वेळ या पाण्यामध्ये बसलो ना आपण की आपल्याला चक्कर येते। मंदिराचा प्रवेशद्वार बघा किती लहान आहे, म्हणजे मंदिरामध्ये येताना आहे ना आपण वाकून यायचंय बघा। जय भोले। हे बघा कसे एन्जॉय करतात, मस्त। नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ मंडळी। आता संध्याकाळचे वाजलेत 3:45 आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आता 3:45 वाजलेत आणि आम्ही आहे ना कुठे निघालो माहितीये? आरवली किंवा तुरळ। शक्यतो आम्ही तुरळला जाऊ। तुरळमध्ये असणारा गरम पाण्याचा कुंड आहे, जे नैसर्गिक पाण्याचा स्तोत्र आहे आणि जे म्हणतात ना निसर्गाने केलेली किमी आहे, जे सतत वर्षाचे 12 महिने तिथून जे पाणी येत असतं गरम पाण्याचं कुंड, तर त्या ठिकाणी आपण चाललोय। आणि जरा थोडा वेळ तिथे आपण टाइम स्पेंड वगैरे करू, छानपैकी आंघोळ वगैरे बघू, सगळे कपडे वगैरे घेतलेत आणि आज आर्या मोर्या रेडी आहे आणि अजून 2 ते बघा येत आहेत तिथून। म्हणजे टोटल आपल्या 4 बाईक आहेत। 4 बाईक वरती निघायचं, 4 बाईक वरती 10 माणसं। चला फटाफट निघूयात आणि छानपैकी आजचा दिवस एन्जॉय करू संध्याकाळ। चलो मोर्या बोल, चलो। आणि 2 दिवसानंतर आपल्याला जायचंय कुठे? मुंबईला। हे बघ, संगमेश्वर रेल्वे स्टेशन। मुंबई गोवा हायवेला आलो पुढून संगमेश्वरकडून आणि आरवलीच्या आधी जाताना आपण राईट मारायचा आणि इथून खाली गेलो ना की एक 300 मीटरवरती गरम पाण्याचा कुंड आहे। चला आता तिकडे जाऊ। देव सोमेश्वर मंदिर, गरम पाण्याचे कुंड, राजवाडी, ब्राह्मणवाडी, संगमेश्वरमध्ये असणारं या ठिकाणी आता आपण पोहोचलोय। या ठिकाणी आतमध्ये जाण्यासाठी बघा इथून अशा पायऱ्या केल्यात। हायवे पासून एक 300 मीटर अंतरावरती आहे आणि छान परिसर आहे बघा। मोर्या, वा सुंदर डेव्हलप केलं। म्हणजे आरवलीमध्ये ज्या ठिकाणी आहे ना तिथे असा पाण्यामध्ये जायला वगैरे देत नाहीत। या ठिकाणी आपण जाऊन बघूया। इथे ना काम पण चालू आहे अजून, म्हणजे काय पायऱ्या वगैरे काम चालू आहे हे बघा। अजून या रॅम्प वॉकचं काम सुरू आहे हे बघा। इथे कामगार काम करतात। बसायला हे बघा बेंच वगैरे किती छान केले। संध्याकाळी जर या ठिकाणी यायचं असेल ना 6च्या आधी यायचं। नंतर एकदा काळोख झाला की या साईडला ना अजून लाईट वगैरे नाहीये। 6, 6:30 पर्यंत येऊ शकतं। आता वाजले किती माहितीये? आता 4:30 झाले। आम्हाला अजून 1-2 तास आहेत आपल्याकडे बघा। इथून जायला परत असा रस्ता आहे। हा, इथून शॉर्टकट असेल पण इथून असं। मोर्या मस्त आहे ना, पिकनिकला आल्यावर वाटतं। मंदिर आपल्याकडे जे होतं ना निगडीचा झाडाचं खांब होतं ना, हा, इथे आहे। अरे वा, बघूयात ना आपण।
माशा बघा किती आहे. गडबड करू नकोस. बोलू नका, मधमाशा पण हे येऊ शकतात तिकडे वरती. मधमाशा जंगलात पण आलं ना असू की शकतात. शांत राहायचं कधी पण. मधमाशा वगैरे मधमाशा आपल्याला लागतात, व्हायब्रेशननी आपण त्या काय करू शकत नाही. जाग्या होतात. काय करू शकत शांत राहायचं, ओरडायचं नाही कधी. फटाके नाही वाजवायचे, शांत जोरात परिसर आहे. आवाज नाही करायचा. हे बघा, त्यांना तो हे होते. मंडळी तर आता या परिसराकडे आलो. हे बघा, हे इथे असे ना गरम पाण्याचे कुंड आहेत. आणि हे पाणी आहे ना, हे पाणी शंकर भोलेनाथांच्या पिंडीसाठी वापरलं जातं, अभिषेकसाठी. त्यामुळे हे पाणी काही इथे आपण आंघोळीला वगैरे वापरत नाही. गरम पाणी आहे बघा. चला चला तिकडे, चप्पल तिकडे काढा. सुंदर आहे बघा, निसर्गाचा चमत्कार. एकदम कडक पाणी आहे. चला, आणि आंघोळीसाठी आहे ना त्या बाजूला. त्या दिवशी पण दिले होते मला. अरे तिथे डब्बा गाडीतच राहिला. घेऊन ये. हे बघा, इथे हे सुद्धा कुंड आहे. वा वा वा. एकदम कडक पाणी आहे. हा हा हा, एकदम शेक. अरे खूपच गरम आहे, खूप गरम आहे. तिकडे जाऊ नका, भयंकर गरम आहे. चला चला. हे पण एकदम थंड पाणी नाही, ते गरम आहे. गरम पाणी से कपड़ा निकाल के करने का। और रूम है उधर बाजू में। गरम पाण्याच्या कुंडाकडे आलो आपण, पण पाणी एवढं गरम आहे, इथे आपण आंघोळ पण करू शकत नाही. पण त्या ठिकाणी आहे ना, थंड आणि गरम पाणी या ठिकाणी दोन्ही बाजूला झाले आहेत. हे बघा, आणि या पाण्यामध्ये आहे ना गंधक आणि फॉस्फरस याचं प्रमाण जास्त आहे. थोडं हिरवटपणा जो दिसतो ना, जास्त वेळ या पाण्यामध्ये बसलो ना आपण की आपल्याला चक्कर येते. फॉस्फरस आणि गंधक जास्त प्रमाणात आहे याच्यामध्ये. आणि पाणी खूप कडक आहे, एकदम गरम आहे. खूप छान, मस्त निसर्गाचा चमत्कार आहे. हे जम मारू नका. चला आता आपण आहे ना, इकडे मंदिर आहे भोलेबाबांचं, राजवाडी ब्राह्मणवाडी येथील गरम पाण्याचे कुंड. आणि हे बघा, इथून आतमध्ये गेलो ना की भोलेबाबांची पिंड आहे, इथे मंदिर आहे. मंदिराचा प्रवेशद्वार बघा किती लहान आहे. म्हणजे मंदिरामध्ये येताना आहे ना, आपण वाकून यायचं आहे बघा, डोक्याला लागतंय असं, खाली वाकून यायचंय. खूप सुंदर मंदिर आहे. ओम नमः शिवाय. किती पुरातन मंदिर आहे बघा. आणि खाली जमीन आहे ना, एकदम सारवलेली आहे. हर हर महादेव. मंदिरात प्रवेश करूया. काहीच दिसत नाही. नंदी आहेत, नंदी महाराज. आणि इथे खाली फार वेगळ्या पद्धतीचं मंदिर आहे. कारण बघा, इथे वरती सुद्धा मंदिर आहे आणि इथे खाली भोलेबाबांची पिंड आहे. खाली जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. हर हर महादेव. हे बघा, जय भोले.
मार्लेश्वरला जसा दरवाजा आहे तसाच सेम दरवाजा इथे आहे. आणि इथून एक आतमध्ये यायला दरवाजा आहे आणि इथून एक दरवाजा आहे. खूप पुरातन मंदिर आहे. काळं बघतो ना हो नमस्कार. ते आपण दुसरं काय नाही. छान आहे मंदिर. खूप पुरातन मंदिर आहे. लाकडाचं काम बघा ना. खूप सुंदर. हा हा. कसली गाठी? निगड अच्छा. हे निगडीचे खांब आहेत जसं की आपल्या मंदिरला हा हा हा. एवढे मोठे होते ते खराब होत नाहीत कधी. छान आहे मंदिर. मंदिर परिसर दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे नंदीचे मुख आहेत. असं मंदिर कुठे शक्यतो पाहायला मिळत नाही. एवढं पुरातन मंदिर आहे. चला मंडळी इथे आता मंदिरामध्ये आपण दर्शन घेतलंय आणि इथून आहे ना थोडस खाली नदी आहे. त्या नदीकडे आपली सगळी मंडळी गेलेत मुलं वगैरे. तिथे जाऊन आपण जरा थंड आणि गरम पाण्याचा आंघोळीचा आनंद घेऊ तिकडे. सुंदर परिसर आहे. शांत. आणि काम चालू आहे बघा. इथे पण आहे ना मंदिराचंच काम चालू आहे. गरम पाणीचं कुंड आहे वाटतं इथे पण. इथे सुद्धा कुंडच आहेत. ते आता नदीचं पाणी आहे ना गरम पाण्याचं कुंड आणून याच्यामध्ये सोडणार आहेत ते. छान. मुलं आपली गेले तिथे खाली. तिकडे जाऊ आपण. आणि मंदिर परिसराकडे असणाऱ्या कुंडामध्ये ना प्रचंड गरम पाणी होतं. त्याच्यामुळे आपण इकडे नदीच्या बाजूला आलोय आणि मुलं बघा इथे छान एन्जॉय करतात. हे पाणी उडवू नका आणि आवाज करू नका. शांत राहा. इथे जवळ जवळ या. जवळ या इथे. इथे थंड पाणी आहे स्वच्छ. या इथे. हे बघा इथे स्वच्छ पाणी आहे. इथे या. मोरू इकडे. थंड आहे ना पाणी. चला इथे 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 आंघोळीसाठी खूप छान आहे. आणि हे बघा हे बघा कसे एन्जॉय करतात मस्त. येऊ दे मी. चला मस्त पाण्यामध्ये मुलांनी एन्जॉय केलाय. आणि हे बघा आता निघालो इथून. आता परत तिकडे मंदिराकडे जरा गरम पाण्यामध्ये थोडंसं आंघोळ करू. पाणी खूप गरम आहे तिथे पण छान आहे. चला हे एन्जॉय ना. अशी मजा येते ना म्हणून यायचं गावाला. हा मस्त. आता तिकडे नदीकडे आंघोळ करून झाली आणि परत आता इथे एकदा कुंडावरती गरम पाण्यामध्ये जराशी आंघोळ करायची आणि मग इथे भोलेबाबांचं दर्शन घ्यायचं आणि निघायचं. खरंच खूप एवढं गरम आहे ना पाणी. आतमध्ये भात वगैरे टाकला ना तर शिजेल तो. चला म्हणजे आता इथून निघालो आहे गरम पाण्याच्या कुंडातून. आपल्या संगमेश्वरमध्ये असणारा राजवाडी या ठिकाणी गरम पाण्याच्या कुंडाकडे आपण आलो होतो सगळ्या मुलांना वगैरे घेऊन फॅमिली. आणि छान वाटलं जरा. आणि एकदम निसर्गरम्य परिसर आहे. आलो छानपैकी आंघोळ केली. नदीवरती पण गेलो. इकडे मंदिरात जाऊन भोलेबाबांचं दर्शनसुद्धा घेतलं आणि आता इथून निघालो आहे. तर मंडळी हा जो एक व्हिडिओ बनवला होता संध्याकाळचा एक छान ब्लॉग बनवला.
तर तो व्हिडिओ कसा झाला आपण कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी आता हा व्हिडिओ मी तुर्तास इथेच थांबवतो आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.